नमस्कार मित्रांनो. आज आपण आहे ना छोटे व्यापारी मोठे का होत नाहीत ना ह्याच्याबद्दल चर्चा करणार आहे. अशा 4 गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ह्या 4ही गोष्टी जर तुम्हाला कळाल्या ना तुम्ही पण सहज मोठे व्यापारी बनू शकता. पहिली गोष्ट, फेअर ऑफ रिस्क. भीती वाटते जोखीम घेण्याची. लोक काय करतात माहितीये का, रिस्क घेत नाहीत. रिस्क न घेण्याने काय होतं आणि रिस्क घेतल्याने काय होतं तुम्हाला मी सांगतो. एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. समजा की तुम्हाला 6 मारायचं आहे, बाउंड्री मारायचं आहे, तर तुम्हाला क्रीजमध्ये पुढे येऊन काय करावं लागतो, स्ट्रोक मारावा लागतो. म्हणजे तिथे तुम्हाला रिस्क घ्यावी लागते, तेव्हाच तुम्ही बाउंड्री 6 मारू शकता. पण व्यापारी आहेत ना रिस्क घेत नाहीत. त्यांना प्रत्येक वेळी वाटतं मला सेफ गेम मध्ये चालायचंय, आणि सेफ गेम मध्ये चालून त्यांच्या भविष्यात मोठं होणं कधीच लिहिलेलं नाही. मला पण असं वाटत होतं. मी जॉब ज्यावेळेस सोडला त्याच्या अगोदर मला असं वाटायचं की नाही, जॉब मध्ये मी सेफ आहे. पण आज जॉब सोडल्यानंतर मला कळालं की मी 4 ते 5 प्रकारच्या व्यवसायामध्ये आहे. म्हणजे माझा एक व्यवसाय नाही, मल्टिपल व्यवसाय झाले. पण कधी, ज्या दिवशी मी रिस्क घ्यायचा विचार केला. रिस्क घेतल्यानंतर तुम्हाला मोठं बनता येतं. दुसरा पॉइंट, व्यापारी काय करतात माहितीये का, बदल स्वीकारण्यात. बदल स्वीकारायचं म्हणजे काय हो, बाजार, तंत्रज्ञान, ग्राहक बदलत आहेत. व्यापारी आज पण जुन्या पद्धतीने चाललेत. तुम्ही विचार करा ना, नोकिया सारख्या कंपनीने बदल नाही केला. हळूहळू मार्केटमधनं जी 1 नंबर कंपनी, ती कंपनी आता कुठे चालली. तुम्ही नोकियाचा सहज फोन घेत नाही, त्यांनी बदल केला नाही. तर तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या व्यापारामध्ये जुन्या पद्धती बंद करून नवीन बदल काय आहेत ते घ्यावे लागतील. मित्रांनो, शॉर्ट टर्म थिंकिंग म्हणजे अल्प विचाराची लोक. व्यापारामध्ये काय होतं माहितीये का, आज प्रत्येक दुकानदार आज किती नफा मिळतोय ना याचा विचार करतो, आणि तो उद्याचा, परवाचा, 1, 2, 5 वर्षाचा विचारच नाही करत. म्हणजे काय केलंय, लिमिटेड विचार करायचा. अमेझॉन सारख्या कंपनीने सुरुवातीला काय चालू केलं, बुक विकायला चालू केलं. आज सर्व गोष्टी विकते. विचार करा, जगभरात कुठलीच वस्तू अशी मिळणार नाही, फक्त ही जाऊन सर्च कुठे करायची, अमेझॉन वरती. म्हणजे त्यांनी काय केलं, छोटा ना विचार केला, त्याने असा विचार केला की तो आज काय बनलाय, ब्रँड बनलाय. हल्दीराम सारख्या माणसाने काय बनवलं सुरुवातीला, आज विचार करा ना. हल्दीराम सारखा ब्रँड एवढा, मग त्यांनी काय विचार केला, नाही मला एका प्रोडक्ट मध्ये राहायचंय, मला कसं करायचंय, एक्सपांड करायचंय, आणि मला 5 ते 10 वर्षाचा विचार करायचा आहे. आणि आज रोजी आपण काय करतोय, आजचाच विचार करतोय, उद्या किती मिळतील त्याचा विचार करतोय. पुढच्या 1, 2 ते 5 वर्षाचा आपला प्लॅन आहे का, नाहीये. जो आपण शॉर्ट टर्म विचार करतोय ना तो आपल्याला बदलायचा. मित्रांनो, मालक नव्हे ऑपरेटर बना. ओनर काय करतात माहितीये का, सगळाच म्हणजे माल लावण्यापासून ते सर्व्हिस देण्यापर्यंत ते पेमेंट फॉलोअप पर्यंत सगळं स्वतःच काम करतात. विचार करा, हे खरोखर काम मालकाने करायला पाहिजे का, नाही. मालकाने काय करायला पाहिजे, हे कोणाला तरी काम दिलं पाहिजे. ही जर काम मालक देईल ना तर त्याला काय करेल माहितीये का, त्याला विचार करायला वेळ मिळेल की आता मला एक्सपॅन्ड करायचं आहे. पण ज्या ज्या दिवशी मी बऱ्याचशा व्यापाऱ्यांना बघतो ते सगळं स्वतःच करतात. म्हणजे माल पण दाखवतील, पॅकिंग पण करतील, बिल पण स्वतःच बनवतील, आणि माल काय करतील, रॅक मध्ये लावायचं पण स्वतःच काम करतील. ही गोष्ट तुम्ही जर बदलाल ना तर जीवनात सगळ्यात मोठा चेंज होईल. कारण तुमच्याकडे त्यावेळेस काय नसेल, काम नसेल. मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, सगळ्यात जास्त विचार करू शकता की मी अजून काय नवीन करू शकतो. मित्रांनो, हे सगळे पॉइंट जर तुम्हाला आवडले असतील ना तर ही गोष्ट नक्की तुम्ही आपल्या मित्राला किंवा आपल्या नजदीकच्या व्यापाऱ्याला ह्या गोष्टीचा फायदा होईल म्हणून हा व्हिडिओ शेअर करा आणि नक्की लाईक करा, जेणेकरून ही गोष्ट
इतरांच्या जीवनामध्ये पण बदल होईल आणि त्या माणसाचा 10 पटीने व्यवसाय वाढेल. थँक्यू.